भारतीय जनता पार्टीचा आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बुधगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी ज्या उमेदवार आहेत ज्योती भालचंद्र होसमणी, त्याचबरोबर बुधगाव पंचायत समिती गणातून श्री अभिषेक मोहन गावडे आणि महानगर पंचायत समिती गणातून अमृता विजय गावडे या सर्व उमेदवारांना 7 तारखेच्या मतदाना दिवशी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा अशी मी सर्वांना या महानगरच्या व परिसरातील सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते मातांना विनंती करतो। या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले ज्यांनी बुधगाव जिल्हा परिषद गटाची आदरणीय सुधीरदादा असू दे, दिनकर ताते असू दे, पृथ्वीराज भैया असू दे, सर्व नेते मंडळींनी एक मतानं या बुधगाव जिल्हा परिषद गटाची जी भूमिका ज्यांच्या मार्गाने निवडणूक लढवली जाते ते आदरणीय मान्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, त्याचबरोबर या स्टेजवरील सर्वच मान्यवर आणि विशेषतः या माधवनगरच्या परिसरात गेल्या 10 ते 20 वर्षात काय पालक केला ते आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जे विकास झाला तो सर्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेले संपूर्ण वैकशब्दात सांगायचं तर गोसावी समाजाचा विकास सुद्धा श्री शिवाजी डोंगरे यांनी केलाय। संपूर्ण निवडणुकीत प्रत्येकाला उमेदवारी मागणे जा काय उभा राहणे जा काय, परंतु भारतीय जनता पार्टीनं या माधवनगर जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक विजयाच्या सभा या भूमीवर झाल्या। आदरणीय अटल बिहारी वाजपेयींचं सुद्धा या पदस्पर्शाने माधवनगरला आणि श्रीमती सुषमा स्वराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। या ठिकाणच्या गेल्या अनेक वर्षाला तिथल्या व्यापारी उद्योजकांनी आणि यातल्या कामगार संघटनेनं या शहराला बळ दिलं आणि या ठिकाणचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला पूर्ण समर्थन दिलं। त्यासाठी आदरणीय आपले परंजपे काका असतील, ते सर्व टीम असतील, सर्वच एक दिलानं या बुधगाव जिल्हा परिषद नेते एक दिलानं एक मताने या निवडणुकीला सामोरं जातं। कोणी शंका किंवा पसरवण्याचा गेलं याच्या 2 दिवसात प्रयत्न होईल, परंतु आपण भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी विजय, भारतीय जनता पार्टीला मत म्हणजे विकासाला मत आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मत म्हणजे आदरणीय सुधीरदादांना मत, आदरणीय शिवाजी डोंगरेंना मत, आदरणीय देवेंद्र फडणवीसला मत आणि आदरणीय नरेंद्र मोदींच्या कार्याला मत। बुधगाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या उमेदवार आहेत त्या निवडणुकीचे सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या योजना त्या सर्व खेचून आणि त्यांना प्रचंड मताने विजय करा। मी एवढंच सांगतो, आपण एवढा प्रचंड मताने विजय करा। या भागाला वसुमती ताईंना असू दे, या सर्व उमेदवारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ठिकाणी एक मानाचं स्थान आणि मानाचं पद मिळवण्यासाठी आदरणीय शिवाजी डोंगरे प्रयत्न करतील। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आशीर्वाद द्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि ही विजयाची सभा या ठिकाणी ठरेल असं एखादी अपेक्षा व्यक्त करतो। परत एकदा या माधवनगर नगरीला सलाम करतो, व्यापाऱ्यांना त्यांच्या कार्यालय आणि कामगार नगरीला आणि आजपर्यंत जे या ठिकाणी माधवनगरमध्ये जे नेते मंडळी त्यांनी माधवनगरच्या विकासासाठी प्रयत्न केले ती परंपरा चालू ठेवण्यासाठी कायमपणे आणि भारतीय जनता पार्टीचे या विकास कामाला मत देण्यासाठी आपण आशीर्वाद द्यावा, कमळ चिन्हाचं बटन द्यावं दाबावा अशी त्यांना सर्वांना आपल्या विनंती करतो। महिलांच्यासाठी अनेक लोक कल्याणकारी योजना भारतीय जनता पार्टीने केल्या, त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज महिलांना विमान सेवेमध्ये असू दे, रेल्वे सेवामध्ये, पोस्ट सेवा असे अनेक शासकीय मानाच्या पदावर काम करण्याची संधी मिळत आहे। गावातील महिला आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आणि शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून
या ठिकाणी सबल होण्याचं आणि महिलांचं सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्याचं काम प्रभावी काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या बुधवार जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे। या सर्व कार्यांची नोंद घेऊन आणि महिलांच्या अनेक लोककल्याण योजना या परिसरात खेचून आणण्यासाठी या उमेदवारांना साथ द्या, मत द्या अशी परत एकदा विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद प्रभू। आपण भारतीय जनता पार्टीचं मतदान का करावं याच्याबद्दल चांगलं विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद। आता यानंतर माधवनगरचे माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच माझे